हाय हॅलो फ्रेंड्स, मी वैशाली किचन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण इथे बनवणार आहोत खरबूज शेक. हो, हल्ली बाजारामध्ये ज्याप्रमाणे टरबूज मोठ्या प्रमाणात मिळत आहेत, त्याचप्रमाणे खरबूजही येत आहेत. पण हे खरबूज सहसा घरामध्ये कुणालाही खायला आवडत नाही. त्यामुळे इथे आपण खरबूज शेक बनवतोय. चला तर मग हे खरबूज शेक कसं बनवायचं त्याची आपण झटपट रेसिपी बघून घेऊया. यासाठी मी ते एक खरबूज घेतलेला आहे. याला आपण कट करून घ्यायचंय. इथे मी खरबूज कट करून घेतलेला आहे. आता यामधल्या बिया आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया. या खरबुजाच्या बिया ज्या आहेत त्या आपण सर्व काढून घेऊया. आता या खरबुजाचे आपण काप करून घेऊया. छान उभे काप करायचे आहेत. आणि त्यावरची साल आपण अगदी अलगद काढून घ्यायची आहे. इथे हे जे खरबुजाचे उभे काप करून घेतलेले आहेत त्याचे आता मी बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे. अगदी छान छोटे छोटे याचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत मिक्सर मध्ये फिरवण्यासाठी. आता हे मिक्सर मध्ये सर्व खरबुजाचे तुकडे आपण घालून घेणार आहोत. खरबुजाचे सर्व तुकडे मी मिक्सर मध्ये घालून घेतलेले आहे. त्याच सोबत इथे मी बर्फाचे तुकडेही घालून घेणार आहे. 6 ते 7 तुकडे आपण बर्फाचे घालून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपला हा जो खरबूज शेक आहे छान थंडगार होईल. आता यामध्ये एक छोटीशी वाटी आपण साखर घालून घेणार आहोत. तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे मधही घालू शकता. तसेच यामध्ये मी एक मोठा कप दूध घालून घेणार आहे. आता या सर्व वस्तू आपण मिक्सरला छान बारीक करून घ्यायच्या आहेत. मिक्सरला छान एकजीव बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे आपला खरबूज शेक किती मस्त बनून तयार झालेला आहे. डेकोरेशन साठी वरून त्यावर
थोडे काजू, बदाम आणि पिस्ता घालायचे आहेत. या उन्हाळ्यामध्ये असा थंडगार खरबूज शेक नक्की तयार करा. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना हा खूप आवडेल. नक्की नक्की ट्राय करा. तुम्ही माझी संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.